अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। आज अमावस्या लागलेली आहे, गुरुवार आहे, दर्श अमावस्या आहे आणि शनी जयंती आहे। तुम्हाला माहिती आहे की ना, अमावस्याच्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झाला होता। आजचा दिवस आपल्याला आपल्या आयुष्यात जर काही पणवती साडेसाती शनी महाराजांची महादशा चालू असेल तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। खरं तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे। तुम्ही जसं तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल। जर तुमचं कर्म खरंच चांगलं असेल, जर तुम्ही कोणाचा अपमान नाही करत आहात, तुम्ही तुमच्या खालचे जे लोक आहे, मग तुमच्या ना हाताखाली कोणी जे काम करणारे लोक आहेत त्यांचा जर तुम्ही अपमान करत असाल, जर तुम्ही थोड्या मोठ्यांचा किंवा जे गरीब आहेत त्यांची तुम्ही चेष्टा करत असाल, जर तुम्ही कोणाची निंदा नालस्ती करत असाल, जर तुमच्या मनात कोणाचं कटकारस्थान करायची जर मनात भावना असेल, तर अशा वेळेस तुम्ही कितीही देवदेव केले तरीही तुम्हाला तुमच्या कर्माची फळ मात्र भोगावीच लागेल। थोडक्यात काय की शनी महाराजांसमोर काहीही चालत नाही। तुमचे कर्म चांगले ठेवा, मग तुम्हाला साडेसाती असो, पणवती असो, कुठली पण शनी महाराजांची महादशा असो, ते कधीही तुमचं वाईट करणार नाही, उलट ते तुम्हाला भरभरून देतील। तुम्ही असे बरेच भक्त बघितले असेल जे शनी महाराजांचे कट्टर भक्त आहे आणि त्यांची आयुष्यात खूप प्रगती आहे। कारण काय, अर्थात त्यांची सेवा आणि त्यांची कर्म तेवढे चांगले आहे की त्या पद्धतीने त्यांना फळ मिळत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या कुंडलिकेमध्ये किंवा तुमच्या राशीला शनीची पणवती महादशा किंवा अडीचकी चालू असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा उपाय केल्याशिवाय आजचा दिवस पूर्ण होणार नाही असं म्हणायला हरकत नाही। उपाय कोणीही करू शकतो, अगदी कोणीही करू शकतो। आता उपाय काय करायचा आहे ते तुम्हाला सांगते। अर्थात सुतक मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा म्हणजे जो काही उपाय सांगणार आहे ती तुम्हाला करता नाही येणार। आज काय करायचं आहे, 6:30 नंतर म्हणजे संध्याकाळच्या काळी एक पणती घ्या, पणती मोठीच घ्या। आता पणती असेल तर अतिशय उत्तम, पण मी तुम्हाला सांगेल पणतीच घ्या। ती पणती घ्यायची, त्या पणतीमध्ये मोहरीचं किंवा तिळीचं तेल टाकायचं। अगदी दोघांपैकी एक तेल, कुठलंही तेल टाकलं तरी हरकत नाही, ते तेल टाकायचं आणि त्या पणतीमध्ये आपला चेहरा बघायचा। आता म्हणून आधीच सांगितलं की पणती थोडीशी मोठी घ्या, तेल पण भरपूर टाका, कंजूसपणा करू नका। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे, डोळे दिसले पाहिजे आपल्याला, आपला चेहरा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, अशा पद्धतीने त्याचा चेहरा बघायचा आहे। 5-7 सेकंद चेहरा बघायचा आणि ते जे तेल आहे तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी शनी महाराजांच्या मूर्तीवर तेल टाकून देतात, काही ठिकाणी टाकून नाही देत। असं जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तिथे जो दिवा लावलेला असतो ना, त्या दिव्यात ते तेल तुम्हाला टाकून द्यायचं आहे। आपल्याला बघा फक्त पणती लावायची आहे म्हणजे त्याला वात वगैरे पेटवायची असं कुठलाच करायचं नाही। फक्त एका पणतीमध्ये तेल घ्यायचं आहे, ते त्या तेलामध्ये आपल्याला स्वतःला बघायचं आहे आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन ते तेल तुम्हाला त्यांच्या चरणांजवळ थोडंसं टाकायचं आहे आणि बाकीचं त्या दिव्यात टाकायचं आहे। आता ज्यांना तेल टाकू देणार नाही त्यांच्या चरणांवर, मग त्यांनी काय करायचं, त्यांनी सगळं दिव्यात टाकायचं आहे। ज्यांच्याकडे शनी महाराजांचं मंदिर नाही त्यांनी काय करावं, अर्थात मारुती रायाच्या मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे जो दिवा लावलेला आहे तिथे पण तुम्हाला तिथे तेल तुम्ही टाकू शकता। तुम्हाला पण माहिती आहे की साक्षात शनी महाराजांनी सांगितलं आहे की जो मारुती रायाची, हनुमानाची जो सेवा करेल त्याच्यावर शनी महाराज प्रसन्न होतील। जर बऱ्याच गावात बऱ्याच कमेंट्स अशा पण आल्या की ताई आमच्या गावात, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे शनी महाराजांचं मंदिर नाही त्यांनी मारुती रायाच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन पण हे करू शकता। तिथे पण जो दिवा प्रज्वलित केला आहे त्याच्यात तुम्हाला ते टाकायचं आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा ही सगळी कृती करणार आहात, आधी तर कोणाला सांगायचं नाही, म्हणजे अख्खे गावभर नाही करायचं। आणि जेव्हा तुम्ही पणतीमध्ये हे सगळं तेल वगैरे टाकणार तर तुमच्या बऱ्याच अशा कमेंट्स येतील की ताई मंदिर खूप लांब आहे, मग अशा वेळेस काय करायचं, किंवा मंदिरात जाऊन तुम्ही तिकडे हा ना उपाय केला तर चालेल का? सगळ्यांसमोर हा जो उपाय आहे तो करायचा नाही, घरातच करायचा आहे। आता पणती साहित्य घेऊन जायचं आहे, पणतीतलं तेल टाकायचं आणि ती पणती तुम्ही अगदी तिथे ठेवली तरी हरकत नाही। किंवा जर तुम्हाला वाटतं आहे की नाही बुवा एवढं पणतीमध्ये त्याला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही तर हरकत नाही, ते जे तेल आहे ते एखाद्या डब्यात तुम्ही टाकू शकता आणि नंतर ते तेल तुम्ही अर्पण करू शकता। बाकी कुठलंही बंधन, कुठलंही मंत्र स्तोत्र नाही आहे। शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन, मारुती रायाच्या मंदिरात जाऊन, हनुमान महाराजांच्या मंदिरात जाऊन जिथे जमेल तिथे तुम्ही शनी चालिसाचं पठण करा, शनी स्तोत्रमचं पठण करा, नवग्रह स्तोत्रमचं पठण करा किंवा ओम शम शनेश्वराय नमः ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र जाप करू शकता। आज न चुकता पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिवा लावताना
दिवा लावल्यावर त्याच्या जवळ थोडंसं काळं जे आपलं साखर म्हणतो की साखर ठेवायचं आहे की जेणेकरून काळ्या मुंग्या ते साखर खातील. तुम्हाला शनी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. काळे उडीद आणि गुळ, जर शक्य असेल तर काळे उडीद आणि गुळ तुम्ही जर शनी महाराजांच्या मंदिरात जाणार असेल तर तिथे अर्पण करा. तिकडे आसपास जे कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांना दान धर्म करा. पैशाचं दान करण्यापेक्षा जर अन्नदान करण्यात आलं तर खूप महत्त्वाचं. आणि शनी महाराज हेच बघत असतात की तुमचा खालचा जो व्यक्ती आहे त्याच्याशी तुम्ही कसं वागता, कसं बोलता, तुमचे आचार विचार, तुम्ही त्याला किती सकारात्मकता दृष्टीने बघता, तुम्ही कोणाचा अपमान नाही करत आहात ना. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला अंडर जे काम करत असतात त्यांचा आपण अपमान करत असतो. आणि या सगळ्यांचे भोग आपल्याला जेव्हा शनी महाराजांची साडीजाती पणवती येते तेव्हा आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आजचा हा जो उपाय आहे तो आवर्जून करा. अगदी संध्याकाळी तुम्ही कधीही केला 10, 11, 12 पर्यंत तरी हरकत नाही, पण आवर्जून करा. महिला पण हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मारुतीरायाच्या मंदिरात जाणं शक्य नाही तर तुम्ही त्या तेलातही तुम्ही त्या दिव्यातही तुम्ही तेल टाकू शकता. या पद्धतीने आजचा उपाय करायचा आहे. आवर्जून करा, आजची सेवा चुकवू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.